नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहत आहात संविधान न्यूज. खरं तर आज आपण अशा व्यक्तीसोबत गप्पा मारणार आहोत जे खरं तर प्रशासनाच्या कठीण जबाबदाऱ्या सांभाळत असताना ज्यांनी साहित्याच्या दुनियेमध्ये एक स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली एक व्यक्तिमत्व आहेत. तसेच पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासनाचे उपसंचालक आणि धाराशिव येथे जे मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचे नवनियुक्त ज्यांची नियुक्ती झाली तसे हे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार राऊत सर आज आपल्या सोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. खरं तर धाराशिव येथील मराठी साहित्य संमेलनावर आपली अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मनपूर्वक आपले अभिनंदन. आपण सुरुवातच अगदी तुमच्या प्रवासापासून करूयात. आपण तुमचं बालपण आणि शिक्षण जे कसं झालंय काय सांगाल ओळख? सर्वांना नमस्कार. मॅडम, तुम्ही मला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शुभेच्छा दिल्या निवड झाल्याबद्दल, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. खर तर कुठलं पण क्रिकेट खेळताना सुद्धा आपण बॉल मागे जाऊन टाकत असतो आणि त्याचा तो ग्रीप तसं एक ग्रीप पकडते. तर त्या प्रकारचं मी मागे जाऊन माझी ओळख करून सांगतो की ओरिजिनल मी आवर सचिव मंत्रालयाचा आहे. नियोजन विभागामध्ये आवर सचिव या पदावर मी काम केलं. त्याच्यानंतर माझे 26 नोव्हेंबर 26 नाशिक विभागाचे पर्यटन उपसंचालकपदी निवड झाली. त्याच्यानंतर माझं जे दौशाड आत्मचरित्र मराठी साहित्यामध्ये मैलाचा दगड ठरणार आत्मचरित्र एवढं गाजलं की त्या गाजल्यामुळं एक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डॉक्टर शरद गोरे हे स्वतः माझ्याकडे आले आणि ते म्हणे की महाराष्ट्रात सध्या स्थितीला आपणच माझ्या आता 32व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे तुम्हीच पात्र आहात. तर त्यांनी माझी निवड केली. तुम्ही माझं अभिनंदन केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. बेसिकली मुक्काम गोसाईची वस्ती, पोस्ट वावरे, तालुका मान, जिल्हा सातारा जिल्ह्यातला अतिशय दुर्भिक्ष भाग. प्यायला पाणी नाही, 3-3 वर्ष पाणी होत नाही पावसाची, चिमणीला सुद्धा पाणी नसतं. आणि त्या परिसरामध्ये म्हणजे मानदेशामध्ये मान, खटाव, जत, कोटी, मंकाळ, आटपाडी या तालुक्यातले लोक जे आहेत त्या पाण्यासाठी बायका म्हणजे पुरुष आणि बायका सुद्धा पाण्यासाठी आणि पोटासाठी वनवन करत असतात. अशा त्याच एका खेड्यामध्ये माझा जन्म झाला. लाईट नाही, पाणी नाही, रस्ता नाही, काहीच नाही. अशा एका वस्तीवरती 20-25 घरं असतील. एक गरीब कुटुंब होतं, झोपडं. नवरा बायको होते आणि ते नवरा बायको म्हणजे माझे वडील गंगाराम बाबा राऊत, माझी आई लक्ष्मी गंगाराम राऊत यांच्या पोटी माझा जन्म झाला. आम्ही एकूण बाळ 8 होतो. परिस्थिती खराब होती. आजही खेड्यातली परिस्थिती गंभीरच आहे. त्या परिस्थितीच्या काळात 8 मुलंहून 3 मुलं उपाशी पोटी मिळली की धोखाण्याचं उपासमारी मिळून गेली. त्याच्यानंतर मग मी अपघातानंच शाळेत गेलो. बेसिकली अपघाताने माझी शाळा भरायची लक्ष्मीच्या मंदिरातच. एकच मास्तर होते आम्हाला शिकवायला, सर गुरुजी, आणि एकच सर 4 वर्ग कंडक्ट करायचे. म्हणजे ह्या कोपऱ्यात पहिली, त्या कोपऱ्यात दुसरी, त्या कोपऱ्यात तिसरी, त्या कोपऱ्यात. मग असं करत करत अभ्यास म्हणजे काही माहीत नसायचं. मग अशा गोंधळामध्ये तिसरीला नापास झालो. मी तिसरीला नापास झालो. थोडाफार अभ्यास केला, परत पास झालो तिसरीला. मग 5वी-7वी पर्यंत हायस्कूलला गेलो. गणित इंग्रजीत नापास. परिस्थिती नुकताच माझा भाऊ मोठा 10वी सोडून मुंबईला गेला होता. आज तुम्हाला सांगतो आज आनंदाची गोष्ट आहे की माझ्या घरामध्ये 3 MBBS डॉक्टर आहेत, 2 MD अनास्थेशिया आहे म्हणजे भूलतज्ञ आहेत, 2 MD गायनॅक आहेत, स्त्रीरोगतज्ञ आहेत, आणि 2 MA जनरल सर्जन आहेत, आणि 2 B फार्म आहेत, दोघं. आणि आमच्या घरामध्ये माझी धर्मपत्नी जे नाशिकला सगळ्याला माहीत आहे, महाराष्ट्राला सुद्धा माहीत आहे, DCP मोनिका राऊत, आणि मी त्या पोलीस, मी प्रशासन. मग 8वीत असताना कुठलं तरी आपल्या जीवनात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक ही येतं, घटना येते, स्ट्रिंग येतो, टर्निंग पॉइंट येतो. तसंच मग 22 सप्टेंबर 1983 जेव्हा आमच्या परिसरातला मेहनती पोरगा उपजिल्हाधिकारी झाला होता तेव्हा आमच्या हायस्कूलमध्ये आणलं होतं त्याला. आणि त्या मुलाने सांगितलं की असल्या कसल्या तरी परीक्षा असतात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, म्हणजे त्या भाषेत म्हणजे 15वी झाल्यानंतर, साधी भाषा 15वी. आणि त्यानंतर मी ठरवलं, पण माझं तर मी अतिशय ॲव्हरेज स्टुडंट, बिलो ॲव्हरेज, पण माझ्याकडे हिंमत, जिद्द, चिकाटी, मेहनत पहिल्यापासून. म्हणजे माझ्या वर्गात 75 मुलं होती आणि माझा त्या वर्गामध्ये 56 नंबर होता. आणि माझ्या आईला पण, बाई आमची आई एवढी अडाणी होती की तिला अभिमान वाटायचा माझ्या पोराचा एवढा मोठा नंबर आलाय म्हणून.
56 म्हणजे ते पैशात मोजायचे, तिला वाटायचं मोठा नंबर. बरोबर. मग असं करत करत मी 10वी झालो, मनात होतो BSc ऍग्रीला जायचं. मला तर 9वीला माहित झालं की ऍग्रिकल्चरचे मुलं प्रशासनात मोठ्या प्रमाणात आहेत ते, आणि सगळी ग्रामीण भागातली 7-12 पोरं असतात ते. BSc ऍग्री झालो. स्पर्धा परीक्षा कोकण कृषी विद्यापीठात मला ऍडमिशन मिळालं. स्पर्धा परीक्षा तर मला करायचंच होतं, आणि मग 30 जून 1993ला मी BSc ऍग्रिकल्चर झालो आणि मी स्पर्धा परीक्षेला लागलो. हा माझं शैक्षणिक काळ आहे हा. मात्र आपण जसं बोललात की इथपर्यंतचा हा प्रवास आहे, आणि त्यात आपण एक मुद्दा आवर्जून सांगितलं का तुमच्या ज्या मिसेस आहेत, ज्या नाशिक जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्त म्हणून ओळखल्या जातात, लेडीज. नक्कीच मला एक आवर्जून विचारायचं आहे की जसं आपण उल्लेख केला त्या ज्या DCP झाल्यात त्यामागे म्हणजे की असं म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. मग नेमकी हे कसं बोलता येईल की त्यांच्या पाठीशी हात तुमचा आहे की तुमच्या पाठीशी हात त्या यशस्वी स्त्रीचा? तो जरा प्रश्न आहेच म्हणा, त्याचं मी तर एक्सप्लेनेशन देतो. म्हणजे मी पुढे विचारणार होते तुम्हाला, पण मला उत्सुकता आधी लागली. नक्की विचारा, अगदी मुद्द्याचा प्रश्न आहे. की बेसिकली काय असतंय की माझी आई ग्रामीण भागात, माझी आई, माझ्या चुलत्या, वस्तीतल्या बायका पुरुषापेक्षा जास्त हाल आहेत. माझ्या जे मराठी साहित्यातलं दौशाड पुस्तक आहे त्या पुस्तकात पण गेलंय, माझ्या वडिलांचे जसे वडील वागायचे स्त्रीलाच खूप त्रास आहे. तर माझं एक म्हणणं असं काय होतं की माझ्या आईला त्रास झाला, उपाशी पोटी चहा प्यायचं, पोटात नाही, जे काही ते मुलांना द्यायचं. मग आपली जे धर्मपत्नी आहे तर आपल्या लग्नानंतर आपल्या पाश्चात किंवा ती आर्थिकदृष्ट्या उभी राहिली पाहिजे, असं होतं. माझं पहिल्यापासून होतं की दोघांनी मेहनत करायची आणि ती उभी राहिली पाहिजे. मग मी काय केलं की माझ्या धर्मपत्नीचा विषय काढला का, मी तशा बऱ्याच मुली पाहिल्या पण काय तांत्रिक अडचणी होत्या त्यामध्ये. तर मी एक 90% असलेली मुलगी, एक व्यक्ती याचा महिन्याचा भाचीला, माझी भाचीला 90% आहे, ते 90% 90% व्यक्ती नाही, मी म्हणायचो क्लास 1 ऑफिसर आहे असं. तर मग मी तिला खरं माझ्या पत्नीला मी 5 वाजता पाहायला गेलो. ब्ल्यू पॅन्ट घातली होती मी, लाइनिंगचा शर्ट होता, 2 माझे भाऊ होते बाजूला, आणि ती बिचारी त्यांना आम्ही लवकर येणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं, ते कंटाळले होते. तिचा सेकंड इयरचा पेपर होता अकाउंटचा, ते जो गेटअप असतो ना लग्नाचा, साडी बिडी क्वेश्चन आन्सर, तर ते गेटअप कॅन्सल करून ती जाऊन अभ्यास करत बसली होती. उद्या पेपर होता, आता काय ते येत नाहीत लोक, तेवढ्यात त्यांनी कॅन्सल केलं, आम्ही टपाकलो तिथं. आणि मी तिला पहिल्यांदा स्पष्टच सांगितलं की मी माझ्या लाईफ मध्ये अतिशय स्पष्ट बोलतो. मी म्हणलं मंत्रालयात सर्व्हिसला मला 10,000 पगार आहे, आणि पाणी या समोरातलं चहा किंवा इतर कुठलं घातक पेय पित नाही मी. घातक पेय म्हणजे तुम्ही ओळखून झालंच त्याच्यामध्ये, तर काही घेत नाही, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर कसं असतं ग्रामीण भागातल्या मुली की कुठल्याही मुलीला ना सेट पाहिजे नवरा. शेतकऱ्याला कोणी नवरा देत नाही, फार्म हाऊस वाल्याला पूर्ण नवरा देतात. म्हणजे गाडी घोडी, बिझनेस असेल तर रोकड कॅश पाहिजे, पगार यायला पाहिजे. आणि क्लास 1 ऑफिसर म्हणजे परमनंट ना, जावई टाईप म्हणून जरा वेळ परमनंट रिटायर झालं पण आहे ना ते. मग माझ्या बाबतीत काय झालं की मी त्याला सांगितलं बघा साधं सोपं आहे, माझं नाव सांगितलं, मी मंत्रालयात सर्व्हिसला आहे, मला एवढा एवढा पगार आहे, तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर त्यांनी लगेच माझ्या प्रश्नाला हो म्हणून उत्तर दिलं. बेसिकली त्यावेळेला सगळे होच म्हणत असतात ते, कारण ते ऍक्च्युली जवळ आलं ना, कारण मग काय होतं नंतर तिच्या 4 अक्षरा पडल्या, तिच्या मागे 100 भानगडी असतात, दोन्ही भांडी, स्वयंपाक, पाणी, नवरा. नंतर तुम्हाला सांगतो नंतर काही 1-2 वर्षात मुलं बाळव, तिला काही सुचतच नाही. ती मग तिला सुचत मग तिचं करिअर काय आहे, मग तिचं करिअर म्हणजे मग भाकरी बनवायचा, त्याला तांब्या द्यायचा, पाणी द्यायचं, हे सगळं होत असताना मग तिच्याकडनं होतच नाही. ते मग अडचणी येतात, बॅरियर्स येतात. मग पण माझं मी असं ठरवलं, मग माझं लग्न झालं, मी तर ठरवून घेतलं होतं लग्न. मग लग्न झाल्यानंतर पहिलं काय केलं की मी खरं सांगू तुम्हाला, मी महाबळेश्वरला आम्ही फिरायला गेलो तेव्हा मी त्याला परीक्षेचं सांगत होतो सगळं की राज्यसेवेमध्ये डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO, RTO, चीफ ऑफिसर, राज्य शासनासाठी लागणाऱ्या सर्व पदांसाठी परीक्षा होत असतात. त्यात 200 मार्काची पूर्व परीक्षा असते, 800 मार्काची मेन्स असते, म्हणजे पेरणी सुरू केली ती मी, आणि मुलाखत असते 100 मार्काची. तर 100 पहिल्या 200 मार्कात काय असतं की 20 मार्काचे गणित हे जुनच असतं, ते पण दर्जा मोठा असतो. म्हणजे 20 मार्काचे गणित, 20 मार्काचं देशभूगोल, 20 मार्काचं करंट इव्हेंट, 20 मार्काचं मॅथ्स. बघ बेसिकली काय झालं तर माझं मॅथ्स कच्च आहे, मला तर 60% मार्क आहे, आणि तिला 90% आहेत.
म्हणजे माझी 10वी पर्यंतची बेरीज नाही, एवढी मार्क आहे तिला, पण मार्क असणं उपयोग नाही, सिलेक्शन. मग आम्ही अभ्यास सुरू केला. सेकंड इयर तिचं कम्प्लीट केलं मी, थर्ड इयर मी पहिलं कम्प्लीट केलं. थर्ड इयर कम्प्लीट 7 अभ्यास सुरू केला. थर्ड इयरला असताना सुद्धा एमपीएससीचा फॉर्म भरता येतो. मग आम्ही ट्रायलवर सुरू केलं ते एमपीएससीचं. तर मग ट्रायव्हल सुरू केलं, तर ट्रायव्हल सुरू केल्यानंतर माझं घरात होतं किंवा जंगलातून जो पुढे जाणारा व्यक्ती असतो तो काठ्यातून जात असतो, तर त्याला काठ्यात असतील, पण मागून जाणारा त्याची वाट तयार झालेली असते. माझी वाट तयार होती, माझ्या पत्नीसाठी वाट तयार होती. मग ते ग्रॅज्युएशन झालं. मग 2001 ला लग्न झालं. मी खानावळीचा डबा लावला पहिला, चूल पेटवायची नाही. डबा लावला, अशोक नावाचा डबा. विशेष म्हणजे ते बिचारे आजाराचा त्याला फेफळे यायचं सारखं, तो कधी डबा यायचा, डबा घेऊन कुठं पडायचा. आणि मग ती बसायची, अभ्यास करायची, दिवसभर अभ्यास करायचे. मी रात्री नोट्स काढायचो. ट्रेनचा प्रवास जेव घेणे असतो, त्या प्रवासामध्ये सुद्धा मी मार्कवर नोट्स काढायचो. माझं सिलेक्शन झालं होतं. माझं सिलेक्शन झालं तर मग ते संध्याकाळी नोट्स डिस्कस करायचं. आम्ही दुसरा विषयच नाही काढायचो. मग 2001 चा प्रीचा फॉर्म भरला, मेन्स भरला, मेन्स पण पास झाली. मुलाखतीला ती गावाकडून आली. मुलाखतीला तुम्हाला स्टडी पाहिजे, तुम्हाला माहित पाहिजे, बोललं पाहिजे, तुम्ही म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे, इम्प्रेशन पाडता आला पाहिजे किंवा सगळं माहित पाहिजे. मुलाखतीत फायनल सिलेक्शन नापास. मग आता अडचण आली. ते म्हणे की मग आपण आता बिझनेस करू, हे करू ते करू. पण मी म्हणलं नाही, आपण अभ्यास करायचा. आपलं काय ठरवलेलं आहे, अभ्यास करायचा. मग 2001 ला पुन्हा प्री आली, मेन्स आली, मुलाखत आली. तेव्हा 2 विषय ठेवावे लागायचे, एक भूगोल आणि बँकिंग. ते भूगोलला जर 200 पैकी साधारणतः 150 मार्क आले तर तुम्हाला कुठले तरी पद मिळू शकतं. पण तिला 2 वेळा मार्क आली 101. सत्यनारायणच्या पूजेला 101 वाचतं ना, ते देतो वर्गणी देतो आपण, तसं ते 101 आले ते मार्क. मग 2003 ला मी स्वतः तिला म्हटलं, तुला अकाउंट्सला 100 पैकी 99 मार्क अकाउंट्सला ठेव. मिसेस म्हटले, कशाला अकाउंट ठेवायचा, जुना अकाउंट्स आहे, ते शिवाजी युनिव्हर्सिटीचा आहे, त्याचा एमपीसीचा दर्जा हा CA ICW लेवलचा आहे. पण मी ते क्वेश्चन पेपर दाखवला. त्या क्वेश्चन पेपर मी पुस्तकात पण माझ्या मांडलेला आहे. एका माणसाकडे मी 23 वेळा क्वेश्चन पेपर मागायला गेलो. तो मला, तुला कळत नाही का, मला द्यायचं नाही तुला ते. पण माझ्या मिसेसला मला उभं करायचंच होतं. मग चेन्नई रोड प्रेसला गेले होते, नोट्स आणल्या, तिला दाखवले त्या. मग 2000 तुम्हाला सांगतो, तिसरी परीक्षा आली, प्री झाली, मेन झाली, 2 तर होत होते. आणि मुलाखतीला आम्ही काय करायचो, मुलाखती आम्ही मी आणि मिसेस असायचो. रोज संध्याकाळी जेवण झालं की मुलाखतीची प्रॅक्टिस, ते वही मारायची इथं, नाही कमिंग सर, यस कमिंग, सिट डाऊन, व्हॉट इज युअर नेम, सुरू. मग असं करत करत तिची मुलाखत 1 मे 2006 ला झाली. सगळ्यांची त्यावेळेला मुलाखतीमध्ये 15-20 प्रश्न, 15-20 प्रश्न आणि 15-20 प्रश्न आणि 15-20 मिनिटं झाली मुलाखत, सॉरी. तर ती एकटीची मुलाखत 29 मिनिटं, तिला 55 प्रश्न विचारले. आणि काय मस्त झालं होतं, कुठलं तरी एक पद मिळेल असं वाटलं. पण डायरेक्ट DYSP झाली. मी रिझल्ट बघितला, कुठल्याच यादीत नाव नव्हतं. आणि जेव्हा शेवटच्या पानात बघितलं, तिचं पहिलं नाव बघितलं, मस्त चष्मा काढला मी आणि दिल खुलास रोडलो. मला लय आनंद झाला. आपली बायको जेव्हा बसते मजा येते आपल्याला. आणि मग मी तिला सांगितलं, म्हणलं आपण तो DYSP झाली होती. वयाच्या 23व्या वर्षी एक मुलगी झाल्यानंतर, मुलगी 3रीला असताना भाकरी बडवत, घर, संसार, सासू सासरे. आपण जसं बोललात, मी पुन्हा आपल्या प्रश्नाकडे येते की Yes, आपण madam. जसं बोललात की तुमचा जो भाग होता एकदम ग्रामीण दुर्गम भाग आहे, जिथे पाण्यासाठीही वणवण करावं लागतं. येस मॅडम. मात्र अशा कठीण परिस्थितीमध्ये किंवा अशा कठीण काळामध्ये तुम्ही लग्न केलं आणि पत्नीला शिकवण्याचा निर्णय घेतला, किंवा एवढ्या सगळ्या दुर्गम भागामध्ये, आजही ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर ती मनस्थिती नसते, ग्रामीण लोकांची मनस्थिती नाही. लग्न झालंय, हो बरोबर, लग्न झालंय, आता कशाला शिक्षण हवंय, आपलं घर, चूल आणि मूल सांभाळायचंय. म्हणजे तुम्ही अशा परिस्थिती उभ्या राहिलात की एक जसं ज्योतिबानं सावित्री घडवली त्या पद्धतीने तुम्ही उभे राहिलात. पण मग त्या प्रवासामध्ये काही अडचणी आल्या नाहीत का, की कसं तुम्ही तसं ऍक्च्युली कसं झालं होतं की मी तुम्हाला थोडं आता मगाशी सांगितलं की मी ज्या वस्तीवर राहत होते त्या बायकांची स्थिती, नंतर पाणी, हांड्यानं पाणी आणायला जायचं, त्या मगानं भरायचं. आजही शहापूर तालुका किंवा पालघर तालुक्यामध्ये आपण पाहतो इकडे तिकडं तशी परिस्थिती. पण मला असं वाटायचं की ज्याच्याशी आपण लग्न करणार आहे, खरं आहे म्हणजे मुलाखतीत सांगतोय म्हणून नाही मॅडम, असं की जे आहे ही माझी आहे ना, हिची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे. मी हिच्याशी लग्न करायनं ही माझी जबाबदारी, हे माझं बेसिक होतं कन्सेप्ट. तर माझ्या आईचे हाल बघितले. दरम्यानच्या काळात मी तुम्हाला एक सांगतो, मी मंत्रालयात सिलेक्शन झालं तर माझा एक मित्र होता,
की त्याची मुलगी होत्या त्याला, 2 मुली. तर तो मुली असताना त्या मुलीच्या वाढदिवसा दिवशी त्या मुलीच्या वाढदिवसात केक खात होता. तो केक खाता खाता त्याचा हात हलायला लागला सुरुवातीला. तर नंतर त्याचं असं मान हलायला लागलं, तोंड हलायला लागलं. तो खाली पडला आणि त्याला काय म्हणतो हेड अटॅक, तो ऑन दी स्पॉट गेला. 2 मुली आणि त्याची बायको रस्त्यावर आली. मग हे आपल्या बायकोचं व्हायला नाही पाहिजे, आजही माझं ठाम मत आहे. आजही मी म्हणतो की त्या कुठली स्त्री आहे किंवा मुलगी आहे, तिच्या खात्यात 1,00,000 रुपये तुमच्या दर महिन्याला जर जमा झाले तर तिला बाकीची काही गरज नाहीये. मग हा माझा राहिला मुद्दा, मी ग्रामीण भागात आलो, मला बरेच लोक खूप आले, मला खूप लोक म्हणले काय काय आता काय होणार, आता काय होणार, आता तर पोरच होणार. आणि अजून काय झालं, शिकून काय झालं तर म्हातारा झाला, तुझं काय होणार. आणि मला बॅरेज पण आले, लोकांचे पण आले. खूप लोक मला म्हणले साहेब तुम्ही मंत्रालयात कुठं तर चिटकावा की. मी तर 2-3 सांगितलं ते एमपीसीच्या खांबाला ते चिकटतं, ते दुसरं कुठं चिटकत नाही, ते एमपीसीचा मार्ग आहे. म्हणजे जोपर्यंत आपण करत आहोत तोपर्यंत खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. मात्र आता मला तुम्हाला हे विचारायचंय की जसं प्रशासकीय सेवेत आपण रुजू झालात, मात्र त्यासोबतच जसं आता साहित्य पदावर निवड झालेली आहे, तुम्ही साहित्याकडे कसे वळला, की लहानपणापासूनच तुमची आवड होती की नेमकी कसं? खरंय, सांगतो मला अगदी महत्वाचा साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने एक छान प्रश्न विचारला. येता 9वीतला होतो मी, तर आमची 3 किलोमीटर शाळा होती 9वीत असताना. तर आम्ही 5वी ते 9वी पर्यंत जायचो. पण 9वीत असताना काय व्हायचं की 5वीत मी 9वीत असताना 5वीतला पहिला धडा कुठला होता म्हणजे आजही सांगतो. पहिला तर 5वीचा धडा होता मोती, त्याचा लेखक होता मधु मंगेश कर्णिक. दुसरा होता बाजार, नाशी फडके. तिसरा होता स्वयंपाकीन काकू, लेखक ची जोशी. ते माझं सगळं लक्षात राहायचं. मग माझ्या एक ओळखीचा पोरग होतो, ते म्हणायचं तू काही लेखक बिकट व्हायचा विचार आहे काय तुझा, तुझ्या कसं लक्षात राहताय सगळं. असं भरवणारी एक जखम असते मॅडम आत कुठंतरी, आणि त्याला वाट करून द्यावी लागते. वाट आत्मचरित्र लिहिणे एवढी सोपी गोष्ट नाही. आत्मचरित्र लिहिणे की तुमच्या जखमेवरची खपली काढण्यासारखं आहे ना. मग खपली काढून आधी जखम बरी झाली कुठंतरी असं वाटायचं. मग मी 11वी-12वी माझ्या मनात आहे की आपण ते लिहायचं. ग्रॅज्युएशन करत असताना वाटलं एमपीसीचं पाया उभं राहायचं पहिलं. आज खूप लोक मराठी साहित्यामध्ये आहेत साहित्यिक, पण आर्थिकदृष्ट्या थोडं सक्षम होणं आवश्यक असतं. नंतर ग्रॅज्युएशन झालं, डिग्री झाली. डिग्री झाल्यानंतर माझं सिलेक्शन झालं. माझ्या पत्नीला उभं करायचं होतं. माझा जीवनाचं मर्म माझी पत्नी आहे, पत्नीला उभं करायचं होतं. पत्नीला उभं करायचं झालं तर ती उभी राहिली. ती बोलतो मुलं लहान होती. मग मी ठरवलं की वयाच्या 50व्या वर्षी आपण स्टार्ट करायचं. मी आजही मॅडम मी 8 तास लिहितो रात्री विदाउट पेन, कुणाचा विश्वास नाही बसायचा. सुट्टी आली तर माझी 12-12 तास लिहितो मी नॉन स्टॉप. मग तसं काय झालं पुढं, मग नंतर मी ते झालं माझं सगळं क्लिअर झालं. आणि क्लिअर झाल्यानंतर मी मुद्दे काढले, लिहायला सुरुवात केली. लिहून अर्ध पुस्तक लिहिलं, पुस्तक पण टाईप केलं अर्ध. कुठलं होतं पुस्तक? हेच पुस्तक माझं जे मराठी साहित्यामध्ये मैलाचं जगत ठरणारा दौशाड या शब्दाचा अर्थ तुम्ही मला विचारलं नाही तरी पण सांगतो. मन, खटाव, जत, आटपाडी, कवटे म्हणतात. दुष्काळी भागामध्ये पहिल्या पुस्तकाची सुरुवातच तुम्ही तुमच्या माझा 6 मार्क लाईट गेलाय पुस्तकाचा. आणि ते त्याच्यामध्ये सगळ्या ह्या पुस्तकात दौशाड नावाची एक वनस्पती आमच्या इथे, ती हिरवीगार असते. बाकी सगळे कोमेजून जातात, पानगळ होते, झाड फोडतात, पण ती एकच असतं. तिचं नाव आहे सॉर्बिटम एल्विडम झिडॉन सायंटिफिक, आणि त्याला मराठीत म्हणतात पिळुकी किंवा दौशिरा. आणि आमच्या वस्तीवर त्याला काय म्हणतात दौशाड. ते शेळ्या मेंढ्या खात असतं, सावली देतं, आणि ते एकच सांगतं रडायचं नाही लढायचं. हे थीम आहे. मग नंतर काय झालं, मग ते टाईप केलेलं पुस्तकच गेलं. दरम्यान माझ्या मानेवर एक सर्जरी झाली मोठी. मानेवर सर्जरी. आजही मला मॅडम 10 मिनिटापेक्षा वाचता येत नाही. मी 10 मिनिटं असं वाचतो आणि वर बघतो असं. मग इथून एक सर्वायकल 14/14 सर्वायकल स्पॉन्डिलिटिसची एक सर्जरी झाली. आणि मला आजही या 2 बोटातून मुंग्या येतात. पण माझं एक जिद्द चिकाटी मेहनत या गोष्टी आहेत. मी लिहायला सुरुवात केली आणि जवळजवळ राजहंस पब्लिकेशन कडे गेलो मी त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणजे आमच्याकडे एवढे स्क्रिप्ट आलेले आहेत म्हणजे आम्हाला बघावं लागेल. मग ते त्यांना 1 लाईन स्टोरी सांगितली. त्यांना शून्यापासून SP पर्यंत त्यांना भावलं. राजहंस पब्लिकेशनचे दिलीप मजगावकर, सर्वेसर्वा, डॉक्टर सदानंद बोरसे त्यांना भावलं. देऊन लिहिलं. आणि 28 मार्च 2024 या दौशाडचा जन्म झाला. आणि
2-3 दिवस मी वाट बघत होतो, सगळं सांगतो तुम्हाला, की मला कोणाचा फोन वगैरे येतोय का म्हटलं, एवढं पुस्तक झालंय, चांगलं झालं. हो, 3 दिवस कुणाचाच फोन नाही. 14 पहाटे 5 वाजता मला एका व्यक्तीचा फोन आला. अननोन फोन आल्यानंतर आपण घाबरूनच जातो, काहीतरी रॉंग आहे का काय म्हणून. आणि मग त्यांनी सांगितलं की सर, मी नागपूरवरून तारासिंग चव्हाण बोलतोय, तुमचं पुस्तक वाचलं, रात्रभर मी झोपलोच नाही म्हणून. आणि दवशाचा जन्म झाला. आणि थोडं आयडिया होती, थोडं होईल, पण इतकी पब्लिसिटी पुस्तकाला मिळेल किंवा माणसाच्या वरती अधिराज्य गाजवेल हे मला बिलकुल माहित नव्हतं. असा साहित्याकडे वळलं. त्याच्यानंतर मग मी थोडी ग्रीप आल्यानंतर मी जे कविता संग्रह आहे माझा सकाळच्या वतीनं पब्लिश केलेला, त्याचं नाव आहे कंजा. त्याचं पण नाव झाडच आहे ते. साध्या छोट्या छोट्या कविता खूप गाजलेला आहे. स्मिता पाटील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला त्याला. आणि दुसरं या पुरस्काराला याला 37 पुरस्कार आहेत आतापर्यंत. होय, कोणाचा अननोन फोन आला की मी ओळखून घेतो, कोणीतरी पुरस्कार आले, सर तुमचं पुस्तक वाचलं, आम्ही पुरस्कार देतो, द्यायला तयार आहे का, मी लगेच हो म्हणतो त्यांना. असं माझं म्हणजे आता त्या पुस्तकामध्ये येतं, जसं तुम्ही तुमच्या लेखनामध्ये एक कल्पना शक्ती आहे की जास्त वास्तव मांडणं आहे, म्हणजे मला काय झालंय, काहीतरी बिघड आहे का काय कळत नाही, पण मला खूप आठवतं. म्हणजे युट्यूबवर आपण टाकलं ना टायटनचं घड्याळ, तर टायटनचं सगळं येतं त्याच्या बाबतीत. तसं माझ्या युट्यूबवर टाकलं ना 5वीचा वर्ग, तर मला सगळं आठवतं. म्हणजे मुलं कोण होती, मुली कोण होत्या, खोड्या कसं करत होतो आम्ही, काय कसं करत होतो. तसं वास्तव जास्त आहे, कल्पनाशक्ती नाहीच त्याच्यात. म्हणजे त्याच्यात कसं आहे, पूर्ण वास्तव आणि कल्पनाशक्ती मांडणी थोडी आहे, सर मांडणीत बदल आहे, पण जे आहे ते वास्तव आहेत पुस्तकामध्ये, जसं आहे तसं आहे. आणि मी ते पुस्तक जे असं लिहिलंय ते जाग्यावरती जाऊन व्हिजिट करून पण लिहिलेलं आहे. त्यातून मला काय काय आठवलेलं आहे. हो, त्याच्यामुळेच ते मनाला भेटतं, जनसामान्य माणसाला, वाचकांना भेटलं. आता जे लिखाण आहे, आता जर सध्याचं युग आपण बघताय, सोशल मीडियाचं, जसं आपण बोललात, जसं युट्यूबवर टाकलं, सोशल मीडियाच्या काळामध्ये आता जे साहित्य आहे ते खरोखर समाज बदलू शकतं का? म्हणजे हो, खरं तुम्हाला मी सांगतो ना, ह्याची पण मी थोडं मागं जाऊन पार्श्वभूमी करतो, की मला तसंच वाटतं, वाचन बुडले, पुस्तकं बुडली, वाचन बुडलं. पण त्याचं एक उदाहरण सांगतो. एटीएम आलं ना, एटीएम, मग आमचा एक रिलेटिव्ह आहेत, म्हणजे माझे सासरेच आहेत बँकेत. तर एटीएम आलं तेव्हा मी म्हटलं, आता तर तुमच्या बँकेचा सत्यानाशच झाला, लोक बँकेत येणारच नाहीत, कळलं का? तर तेव्हा ते म्हणले 200-300 रुपये काढणारे भोरटे बँकेत येणार नाहीत आमच्याकडे स्टँडर्ड पब्लिक येणार, 10 कोटीचे, 20 कोटीचे, 3 लाखाचे, 10 लाखाचे. आणि ते कटले, आमची कटकट मिटली. त्याचा संदर्भ पकडून मी तुम्हाला सांगतो, फेसबुक जब व्हॉट्सअप और फेसबुक नाही तब जिंदगी थी. तर त्या धर्तीवरती जे व्हॉट्सअप जे गेले ते थोडे गोटे समजू आपण, वाचक नसणारे. मी वाचक प्रचंड आहे. आज सातारला साहित्य संमेलन भरलं मॅडम, तिथं 8 करोड पुस्तकांची उलाढाल झाली तिथे. आज ठीक आहे, प्रकाशाकडे 3-3 वर्ष वेटिंग आहे, रात्रंदिवस वाचतात पुस्तक. नवीन पोर आले वाचतात, 23 वयाच्या पोर आहेत ते. नवनाथ गोरे नावाचा एक फेसाटीचा लेखक आहे, वय त्याचं 30 आहे. त्याला साहित्य अकादमी पुरस्कार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सौदागर म्हणून एक मुलगा आहे, उसवन कादंबरी आहे, त्याला साहित्य अकादमी पुरस्कार आहे. वाचन खूप वाढले, पण आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये. त्यामुळं वाचकच बदलू शकतील, चंद्र सूर्य असतील तोपर्यंत पुस्तकं राहतील तुमची. पण मग जरी असं या काळामध्ये तरुणांना साहित्याशी जोडण्यासाठी एक वेगळं काय करू शकतो आपण? तर त्याच्यासाठी प्रकाशनिकांनी खूपच चांगली सोय केली, की काय म्हणतो आपण ते, की ई रिडिंग. बरोबर, ई रिडिंग. समजा तुम्हाला वाचू वाटत नाही ते, तर तुम्हाला ई रिडिंगचे अवेलेबल आहेत ना आपल्याला मार्केटमध्ये. तुमच्याकडे पॉडकास्ट आहे, कुठले माध्यम आहेत. पण हे जेव्हा पुस्तक ओरिजिनल घेऊन रात्री छातीवर ठेवून झोपायची मजा आहे ना, त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. हे काय हरभरे खाल्ले हात कोरडे, तसं ते आहे ते ह्याच्यामध्ये. आणि आता हे कसं 10 वर्षात प्रत्येक गोष्ट टिकते, साधारणतः 10 वर्ष. कुठला पण बिझनेस म्हणा, कुठल्याही गोष्टी, फक्त नोकरीच कायम टिकते, ते बी काय भानगडी केल्या ते बी नाही टिकत खरं. तर त्या धर्तीवरती पुस्तकांचं कसं होतं, पुस्तक कंटिन्युअस टिकणार आहे, ऐवज आहे. मी तर नेहमी म्हणतो की तुम्ही जर निघून गेला जगातून
हा. तुमच्या लायब्ररीत पुस्तक असतं. आणि प्रकाशन नियमावली एक अशी आहे की प्रत्येक प्रकाशकाने दिल्लीच्या एक आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे लायब्ररी, त्याच्यात पुस्तक पाठवायचं असतं. कलकत्त्याच्यात एक पाठवायचं असतं आणि ते पुस्तकं आपले अशीच राहतात त्याच्यामध्ये. आणि खरं बघतो मी की मला याचं राहून वाटतं थोडी लवकर का सुरुवात केली. त्याच्यामध्ये मर्म आहे, दर्द आहे, धर्म आहे, प्रचंड आहे आणि त्याचा इतका फायदा होतो. हे नाही, ह्याचं कसं होतं, तुम्ही रीलचं सांगतो तुम्हाला. एक रील बघितली की दोन दुसरी बघतो, तिसरी रील माझं काय होती आठवतच नाही आपल्याला, बरोबर, काहीच आठवत नाही आपल्याला. तुझं आपलं असं चालू असतं, नुसतं बघायचं, थोडं हसायचं आणि निघून जायचं. तर पुस्तक बदलू शकतील, बदलतच आहे, पुस्तकामुळेच टिकून आहे. वाचाल तर वाचाल, ही खरी गोष्ट आहे. नक्कीच. आणि आता जी तुमची धाराशिव येथे होणाऱ्या ज्या मराठी साहित्य संमेलनावर जे अध्यक्षपद म्हणून आपण निवड झालेली आहे, तुमच्यासाठी हा क्षण किती खास होता, म्हणजे कसं काय क्षण आहे? मला खरंच खूप आवडेल की तुम्हाला सांगतो मॅडम, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे आहे. तर ते 2 महिन्यापासून मला म्हणत होते, मला इम्पॉर्टन्स नव्हतं सध्याचं. माझं काय म्हणणं होतं की आपण लिहायचं, आपण नाही. आता भालचंद्र नेमाडे सर आहेत ना, त्यांची पुस्तकं बघितली आपण. ते कुठं कार्यक्रमाला जात नाहीत, काय नाही, ते आपली पुस्तकं लिहितात. काय कुठं कर म्हणजे बघत नाहीत, अध्यक्ष नव्हत नाहीत, ते काही नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, म्हणून कोणतरी घेतं. तर ते माझ्याकडे 2 महिन्यापासून म्हणले होते की तुम्हाला अध्यक्ष करायचं आहे. मी मला कोणाला तरी करून टाका दुसऱ्याला. नाही म्हणे, नाही सर, मला कोण डोळ्यासमोर मला दिसतच नाही मी कोणी. मग ते शेवटी आले, त्यांनी मला फोन केला. बरं ठीक आहे म्हणलं, बघू म्हणलं. धाराशिव तर नाशिक पासून 400 किलोमीटर आहे सर, अध्यक्षपद एवढं मोठं आहे. मग मला छान वाटलं की नाही, आता तर जायलाच पाहिजे. मग ते धाराशिव वरून 2 लोक आले, 400 किलोमीटर वरून. पुण्यावरून ते सर आले स्वतः. त्यांनी मला पत्र दिलं. मी त्यांना म्हणलं की पत्र व्हॉट्सअपवर पाठवा म्हणे. नाही म्हणे, नाही, एवढं मोठं आहे की असं होणारच नाही. खूप आनंदाचा क्षण आहे. जेव्हा मागं वळून पाहिल तेव्हा वाटेल की कुठेतरी आपण मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो, न्याय दिलो. मी रात्रीचा दिवस करतो, शनिवार रविवार लिहितो. खूप चांगलं पुस्तकं लिहायचे आहेत मला, खूप चांगले सुंदर विषय आहेत माझ्याकडे. माझा एक सुंदर विषय मी घेऊन येतोय आता लवकरच. काय झालं, नेमाडे सरांना भेटलो मॅडम, तेव्हा त्यांना एवढं आवडलं. त्यांनी मला घरी बोलवून ते म्हणले की या दौशाडमध्ये काही राहिलंय का म्हणे, की नॉनस्टॉप पुस्तक वाचले म्हणे. मी नॉनस्टॉप वाचणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे ह्याच्यामध्ये. तर त्यांनी मला म्हणलं की काय राहिले का, तर मग ती 51 मुद्दे थोडे राहिले होते त्यातले, 100 वर्षातले. मग ते म्हणले लिहा. मग त्याची माझी 700 पानं लिहिली आणि 2 कादंबऱ्या 1200 पानं 3 महिन्यात लिहिली मी. 2 वेळे लिहिणं मुश्किल पडतं खरं. पण मी काय करतो, मला थोडस चिकाटी म्हणतो ना, जिद्द चिकाटी. मी आता तुम्ही प्रशासनात आहात, एक प्रशासकीय सेवा, प्रशासकीय काम आणि पुन्हा लिखाण, याचा समतोल कसा साधता मग? हा प्रश्न मला मॅडम खूप लोकांनी विचारला. देअर इज वॉटर टाईप कंपार्टमेंट. म्हणजे हा वेगळा विषय, तर वेगळा. आता काय झालं, बेसिकली मगाशी मी सांगितलं ना, माझी धर्मपत्नी पोलीस उपायुक्त आहे. त्यांचा स्टाफ असतो, त्यांचा स्टाफ आम्हाला थोडं, मग त्यामुळे मला एकच काम असतं, घरी जेवणी. अच्छा. म्हणजे लाईट बिल भरायचं नाही, फोन बिल भरायचं नाही. दिवसभरातली इकडची कामं आहेत माझं, सांगतो तुम्हाला. मग त्याच्यामुळे मी रात्री 8ला बसतो लिहायला. 8ला बसलो की मी 1 वाजेपर्यंत येतो. हो, 1. आणि माझ्याकडे शनिवार रविवार तर फुल असतात. आणि मी एका वेळेला एकच ऍक्टिव्हिटी करतो. आता मी ठरवलं 50 नंतर लिखाण करायचं, लिखाणच. राहिला मुद्दा असा की मला उडीत लवकर मारता येते, ह्या विषयातून त्या विषयातून. प्रशासनातलं मी विसरून जातो सगळं परत. म्हणजे माझ्या टेबला काय माहिती, एक तर 0 पेंडन्स आहे, तर हा पेन आहे, से करून टाकायचं लगेच. तर काय होतं की मी लगेच त्याच्यात मिक्स होऊन जातो. आता आणि इकडे संपून जायचंय ना, संपून गेल्यावर प्रेशर नाही ना काही. तर खूप लोक म्हणतात की तुम्ही असं कसं करतो. लिहिता येतं, इच्छाशक्ती पाहिजे, प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. नक्कीच. पण मग आता जसं दिवसभर इकडची कामं, प्रशासनातील कामं, घरी गेल्यानंतर तुम्ही पुन्हा लिखाणाची आवड जोपासता. आणि मॅडम जर बघितले, DYSP आहेत, त्या पण त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. मग एक क्वालिटी टाइम कसा स्पेंड करता नेमकी, मग कसा वेळ कसा देतात दोघांसाठी का? बरोबर. कारण तुम्ही घरी गेल्यानंतर लिखाण. बेसिकली कसं असतं मॅडम, तुम्हाला मी सांगतो. माझं लग्न झाले 10 मे 99ला.
मॅडमचं सिलेक्शन झाले 18 ऑगस्ट 2000, म्हणजे 7 वर्ष आम्ही एन्जॉय केलं. ओके, आम्ही काही लगेच लग्न झाले म्हणून आम्ही कामाला लागलो असं नाही. एक आता आम्ही घरी गेलो की आता समजा घरी गेल्यानंतर काय असतो विषय, 25 वर्ष 26 वर्ष लग्न झाल्यानंतर माणसाला काय मोठा विषय असता, जेवताय का, बरोबर का, तू जेवली का. ओके, बरं दुसरी गोष्ट अशी की त्यांचा काही विषय प्रेम नसतो कुठला पोलिसांचा, की तू काय केलं, ह्याला पकडा, त्याला सोडा, त्याला धरा, याला करा, असं असतं. त्याच्यामुळं टीव्ही बघायचा 5-10 मिनिटं, गप्पा मारायच्या, मुलीचा फोन आला होता का, मुलगाच शाळा गेलता का, झालं. काय विशेष, काय विशेष नाही. बरं, मी माझ्याकडचं सांगतो. आणि मॅडमला इतकं त्याच्यात इंटरेस्ट पण नाही साहित्यामध्ये, नसणार, ज्याची त्याचं आवड असतं त्याच्यामध्ये. मग तुमचा आता या ज्या साहित्याच्या प्रवासात काय सपोर्ट कसा आहे, सपोर्ट असतोच एक. हा, सपोर्ट असतो. तुम्हाला मी सांगतो की बेसिकली प्रत्येकाची आवड, एक 2 प्रकार आहे जीवनामध्ये, जीविका आणि उपजीविका. उपजीविका असते ना, उपजीविका म्हणजे घेणे खाणे, आणि जीविका म्हणजे छंद. प्रत्येक माणसाला एक छंद पाहिजे. वयाच्या 40व्या वर्षी अमरीश पुरीनी ऍक्टिंग करायला सुरुवात केली होती. ही इज द बेस्ट व्हिलन इन द मराठी, आपलं हिंदी. त्याच्यानंतर बोमन इराणीने 44 वर्ष स्टार्ट केली. दुसरं रवींद्रनाथ टागोरांनी 65 वर्षी चित्र काढायला सुरुवात केली. मग तुम्हाला मी सांगतो प्रत्येकाचा छंद आहे. तर माझा छंद काय आहे, तर मला तिथे आवडतं लिहायला. तर त्यांचा सपोर्ट असा असतो की मला त्याचा बेसिक सपोर्ट काय की मला कामच नाही राहत ना काय, एक गोष्ट. आणि राहिला की मग त्यांना मी सांगतो की आपण हे असं केलं, हो केलं. पण त्यांचं कसं प्रेशराईज काम असतं थोडस, असल्यानंतर ते हो छान आहे, त्यांना भुके बिके दिसल्या वाटतं की याला खरंच काहीतरी करतं वाटतं काहीतरी असं असतं. पण चांगलं असतं, त्यांना छान वाटतं, आनंद वाटतं. ते पण घरामध्ये जास्त डिसिप्लिन आहे, त्यांचं जर काम बघितलं एक शिस्तप्रिय, आणि तुमचं आहे जसं लेखक म्हटलं ते स्वच्छंदी, तर मग हे दोघांचा समतोल कसा साधला जातो? काय झालं, डिसिप्लिन कोण? गेट आहे मोठं. अच्छा, आमच्याकडे मोठं गेट आहे. तर गेट मधून आम्ही विसरतो, पहिली गोष्ट. गेट मधून एक विसरतो की आपलं ऑफिसचं काय आहे ते, पहिली गोष्ट. पण त्यांना विसरता येत नाही, त्यांचं सारखं चालू असतात. आमच्या दोघांच्या मोबाईलची रिंगटोन एकच आहे. मी बघतो माझा मोबाईल आलाय का, मला त्यांना 100 फोन आल्यानंतर मला एक फोन येतो. ओके, की काय झालं, आरोपी कुठे आहेत, पकडले का, धरले का. तर पण एक सवय झाली, पूर्वी वॉकी टॉकी असायचं आमच्या घरी. पालघरला त्यांचं पोस्टिंग झालं, तर मला झोपेत यायची नाही वॉकी टॉकीने. चांगलं ते ग्रामीण मध्ये असं तर झोन 1 कॉलिंग टू कंट्रोल रिप्लाइंग त्यांचं काय तर चालू असायचं. पण त्याच्यात काय झालं की ती मला एवढी ऐकायची सवय झाली त्याची, झोपता की मला पण छान वाटतं ते, आणि त्या ऐकल्याशिवाय मला येतं झोप येत नाही, असं होतं. पण एकदम सपोर्ट आहे, गप्पा मारायचा, आणि इंटरफिअर काही करत नाही आम्ही दोघांचा. मॅडम सक्षम आहेत, प्रचंड सक्षम, कार्यक्षम आहेत ते. आपण तर पाहताच लोक सगळं. जसं आता जर म्हटलं की एवढ्या जबाबदारीच्या पदावर ते आहेत, आणि तुम्ही देखील आहात, दोघेही जबाबदारीची पद सांभाळताय. जर घर आणि काम, जसं आता नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला त्यांना तेच आहे, आणि मग घर आणि काम याच्यामध्ये कसं, म्हणजे की एक बॅलन्सिंग कसं करायचं असतं? म्हणजे पहिली गोष्ट कसं आहे की मॅडम, काय होतं की माझ्याकडं 1-2 मावशी आहेत काम करायला, स्टाफ आहे घरी, त्यांचा स्टाफ थोडा असतो, आणि आम्ही पण 1-2 लेडीज ठेवलेल्या आहेत, काम करतात त्या स्वयंपाक पाणी. तर काम हा प्रश्नच नाही. कटकट होण्याचे चान्सेस कधी असतात, कामाच्या वेळेला. तर कामच नाही ना. तर जर डिसिजन घ्यायचं असेल तर डिसिजन जास्त असतात, अग्रीमेंट. आता बरोबर आहे, डिसिजनचं तर एकदम भारी विचारलं. विकेंद्रीकरण लय महत्वाचं आहे. साड्या, ग्रोसरी, बाकी शाळा, ते डिसिजन घेतात. पण मोठं असेल तर घर घ्यायचं काय झालं तर डिसिजन मी घेतो. आणि दुसरी गोष्ट, आणि काय असतं त्यांना काय अपेक्षा असतं की एकदा घर दाखवायचं. समजा मला नवीन घर घ्यायचं आहे, घर काय रोज घेत नाही आपण, पण एकदा घर दाखवलं मॅडमना की तर ठीक आहे, मला ते असं करा, हे बना, ते करा. आणि होतं. आणि कसं आहे की त्यांचं एकच म्हणणं आहे की आजही ते आम्ही एका स्टेजवर असतो तेव्हा म्हणतात की साहेबांच्यामुळं मी आहे, सरांच्यामुळं हे आहे, तर ते विसरून चालणार नाही ना, मग ते विसरतच नाही. आणि डिस्टर्बन्स काय,
काही डिस्टर्बन्स नाही. हम्म. त्यांचं काम चालू असतं, माझं काम चालू असतो. जेवढ्या काही गप्पा मारायच्या गप्पा मारायच्या, आणि थोडस समजा 4 तास 2 तास बसलो तर अर्धा तास मी थोडं राऊंड मारून येतो. मग तेवढ्यात बोलत असतो आपण की असं झालं सर, तसं झालं तसं झालं. दुसरं बेसिकली सिरियल्स पाहत नाही आम्ही, त्याच्यात वेळ जातो, वेळ नाही तेवढा. वेळ नाही. आणि सिरियल्स मध्ये काय असतं, सिरियल्स मध्ये बघा ना, याच्या घरची भांडणं, त्याच्या घरची भांडणं, शेजारीची भांडणं एक. दुसरं पेपरचं थोडंफार वाचतो ऑफिसमध्ये, त्यांचं घरी बघतात ते ऑफिस तिथलं, आणि त्यांना एक एक जाणीव आहे की ह्या माणसामुळे आपण इथं आलो असं. पण मग आता तुम्ही जसं बोलत सिरियल्स बघत नाही किंवा बाकी गोष्टी काही बघत नाही, हम्म. आणि लिखाण ही अशी गोष्ट आहे की आपण एखाद्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन होय. करतो आणि त्यावेळेस आपल्याला लिखाणाला सुचतं. मग दिवसभरातलं तुमचं जे लिखाण आहे ते म्हणजे नेमकी कसं सुचतं, की हा. दिवसभरातल्या घटना असतात की मॅडमचं काम बघून सुचतं हो, किंवा काय खरंय असतं? खरंय खरंय. कसं सुचतं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, थोडस माझं नेचर युट्यूब सारखं आहे. युट्यूब सारखं आहे की समजा मी सांगितलं ना तुम्हाला की एखादी घटना टाकली, की कोणती पण घटना असेल, इस्रो आहे, इस्रोचं कसं येतं एक 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 एक, बरोबर. तसं आता मी काय लिहितोय, आत्मचरित्र लिहितो. हा. हं, ते मला येतंय ते मॅडम. दुसरं गोष्ट म्हणजे लता मंगेशकर, एकदा कोणी त्या लता मंगेशकरांना सांगितलं की तुम्ही गा, तर त्यामुळे मी आज रियाज नाही केला. बरोबर आहे, हा. रियाज नाही, तर रियाज एक प्रकार असतो, वाचन. आता माझं काय होतं, मला प्रचंड वाचन आहे. अच्छा. मी प्रचंड वाचतो त्याच्यामध्ये, आणि वाचण्यापेक्षा तुम्ही जे मगाशी मला वाचतो होतो आधी, मी तिथं ग्राउंडवर पोहोचतो. माझा जो वाचक आहे ना, तो तिथं ग्राउंडवर जातो. तिथं तो मग वाचण्यामुळे काय होतं की आपण काही सिरियल मधला घेण्याजोगं नसताच तसं ना. आपले विषय वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये, बरोबर. विषय वेगळे, आणि फिल्मी दुनिया वेगळी, आणि हा वेगळा भाग आहे आपला. त्यामुळे बिलकुल काही प्रॉब्लेम येत नाही. सिरियल्स बघत नाही, वेळ घालवत नाही, आणि मित्र म्हणे कुणी बघूच नाही. मला एकदा मॅडम म्हटल्या की तुम्ही सिरियल्स बिल्स का लिहित नाही, तर त्याचं उत्तर मी काय आता तुम्हाला सध्या सांगू शकणार नाही, का लिहित नाही ते. नक्कीच. आणि आता जशी तुमची मराठी साहित्य संमेलनावरती निवड झालेली आहे, हो. तुम्ही मगाशी बोलात इतकं मोठं अध्यक्षपद तुमच्याकडे आलंय, तिथे काय विजन काय ठेवले नेमकी, तुम्ही काय कशी हे केलं? तुम्हाला सांगतो मॅडम की पहिली गोष्ट, ते 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, असतो. तर दिंडी असते, ग्रंथ दिंडी असते, कवी संमेलन असतात, कथा संमेलन असतात, छोटे छोटे छोटे. त्या 2 दिवसामध्ये भरगच्च कार्यक्रम असतो, पत्रकार परिषद असते, आणि त्या पत्रकार परिषद असतात, लोक असतात, 2000 लोक, 900 कवी येणार आहेत, मराठी देशातले, इकडले तिकडचे ते कवी, आणि त्याचे कवी कट्टे असतात. त्या कवी कट्ट्याला भेट देणं, मराठी, कारण मराठी कशी आहे मॅडम माहिती का, की मराठी असे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मराठी भाषा आहे. बरोबर. आणि मराठी भाषा आता इंग्लिशमध्ये गोल असेल, गोल, त्याला सगळ्याला आपण सर्कलच म्हणतो, एकच शब्द आहे त्याला, पण मराठीला एकाला हजारो शब्द आहेत त्यात. गोल आहे, थोडा वाकडा आहे, तिरका आहे, म्हणजे एवढी मराठी समृद्धी आहे. आणि एवढी मराठी समृद्धी भाषा असताना, समृद्धी आहे भाषा, तर भाषेचं संवर्धन करणं, आणि राज्य शासन किंवा इतर पण, आता विश्व साहित्य संमेलन इथं भरलं होतं बघा, खूप चांगले प्रयत्न चालू आहेत. आणि काही नाही, कुणी 2 लोकांनी युट्यूब बघितलं किंवा व्हॉट्सअप बघितलं म्हणून वाचक नाहीत. वाचकांचं प्रमाण वाढलेलं आहे, लिखाणाचंही प्रकाशन वाढलेलं आहे. आता टेक्निकली अडचण काय आहे, खरं प्रकाशकाचे कागद महाग आहे, पेपर थोडा, पेपरची क्वालिटी पाहिजे, नंतर ब्रँड आहे, थोडा वेळ लागतो, त्यांच्याही समस्या आहेत, आणि लेखकाच्या काही काही समस्या आहेत. पण विस्तृत वेगवेगळे विषय घेऊन तरुण लेखक आलेले आहेत. आणि तसं पाहिलं तर 50-55 नंतर दुसरा माणूस काही करतच नाही ना, वाचनच मोठी गोष्ट आहे ना. बरोबर. लेखनामध्ये म्हणजे तरुण लेखकांचा पण आता भरपूर समावेश होतोय. मात्र तरुण लेखकांमध्ये तुम्हाला काय दिसतंय, एक अभिव्यक्ती की एक फक्त घाई? म्हणजे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये मॅडम. थोडस काही लोक करतात, तरुण लोक काय करतात म्हणजे की जल्दी पब्लिसिटी मिळते का, बरोबर, पटपट लिहायचं, कुठल्या तरी प्रकाशक गाठायचा, लिंक नाही लागायची, घाईत करायचं, अप्रोच व्हायचं, प्रकाशकाला सांगायचं की माझं लवकर दे, हे करून घ्यायचं. पण आणि दुसरा एक प्रकार आहे की घाई न करता लिखाणाचं काम चालू आहे, पण काय असतं, जे जल्दी आएगा तो जल्दी जाएगा, त्याला माहितच नाही. त्या पुस्तकाच्या दुनियेत त्यांची पुस्तकं कुठं हरवून जातात हे कळतच नाही. त्याच्यामुळं जसं तुम्ही मेहनत घ्याल, जसं तुम्ही ठेवाल, तसं ते टिकून राहतं ते, असं आहे. त्यामुळं
तरुण लेखक आहेत, लिहितायत ते, पण 19-20 राहणारच थोडं त्याच्यामध्ये सुद्धा. नक्कीच नक्कीच. आता जर बघितलं आपण आजच्या जर डिजिटल युगामध्ये साहित्य संमेलनाचं पण महत्व असं कमी झालं असं काहींचं म्हणणं आहे. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅडम तुम्ही म्हणला ना तर नाही, साहित्य संमेलनाचं महत्व ना इतकं जादा वाढलंय, म्हणजे माझं मुद्दाम सांगत नाही बघा. आज छोट्या छोट्या संस्था सुद्धा साहित्य संमेलन भरवतात बघा. आता नाशिकचं बघा गिरणा गौरव प्रतिष्ठान आहे, गिरणा गौरव प्रतिष्ठान. आज तुम्हाला सांगतो मॅडम, त्या सुरेश पवार म्हणून आहेत नाशिकचे, त्या गिरणा गौरव प्रतिष्ठानचं दर मंगळवारी दर शुक्रवारी पुस्तकावर बोलू काही कार्यक्रम असतो. आणि एवढी पुस्तक आहेत त्यांच्याकडं की 2028 पर्यंत बुकिंग झालंय. 2028 पर्यंत बुकिंग झालेलं आहे. आणि काय होतं की जो टप्पा होता, व्हॉट्सअप आलं समजा 10 वर्षापूर्वी आले, 3-4 वर्षामध्ये हे झालं. व्हॉट्सअप म्हणजे बोगस युनिव्हर्सिटी आहे ती. 3-4 वर्ष थोडं होतं, पण नंतर मी एटीएमचं उदाहरण मी सांगितलं तुम्हाला, एटीएमचं किंवा कॉम्प्युटर आलं म्हणजे कॉम्प्युटर आलं सगळं बंद नाही, काही होत नाही. तर तसं काहीच नाही. खूप चांगले दिवस आहे, खूप चांगले लेखक आहेत, व डिजिटल युग आलं आहे. आणि ते डिजिटल युगामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं तुम्हाला हे रीडिंग म्हणतो आपण, तर ते आलंय. त्याच्यामुळं दिवसांदिवस वाढत चाललंय, माझं वैयक्तिक मत आहे आणि मी अनुभवलंय. कारण माझ्याकडे येणारे वाचक किंवा माझ्याकडे येणारे मी जेव्हा पुस्तकं विकत घ्यायला जातो, बघायला जातो, त्यावेळेला तरुण पोरच मला दिसले. मी ऑब्झर्वेशन केलं जास्तीत जास्त. पण मग डिजिटल युग आलंय, पण त्याबरोबरच त्याच्यामध्ये जर लिखाणाच्या बाबतीत जर बघितलं, सध्या आपण बघतात जेमिनी आलंय, ChatGPT आहे, AI आहे. या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जेव्हा आपण एका क्लिकवर आपण टाकलं की सगळी माहिती बरोबर, मग त्यामध्ये कसं? एकदम मस्त प्रश्न विचारला तुम्ही. काय असतं ते, काय करतं माहिती का, जेमिनी, ChatGPT, मी पण तो प्रयोग करून बघितला. ते काय करतं, ते JR टाईप करतं, पत्र लिहितं. कळलं का मॅडम? JR, पत्र, कथा, कादंबरी ते लिहितच नाही, त्याला माहितच नाही, ग्रामीण शब्द माहित नाही त्याला. आपण जितकी माहिती देऊ हो, खूप का. उदाहरणार्थ थांबा सांगतो, मी एका ठिकाणी असं केलं होतं की बैल गेला आणि झोपा केला, असं आहे ना ते. तर तो काय म्हणतोय ChatGPT वाला, बैल आला होता आणि झोपून गेला. त्याच्यामुळे ते काही नाही माहिती. त्यामुळे मलाही लोकांनी सुचवलं, ओरिजिनल आहे, ब्रँडेड आहे, ब्रँड आहे, काही होत नाही, शब्द नाही. कदाचित भविष्यात होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये असं म्हणजे प्रगती होऊ शकते त्याच्यामध्ये प्रगती. आता सध्या जर बघितलं, बरेचसे जे लेखक आहेत किंवा कवी आहेत जे ChatGPT वरनं स्वतःची पुस्तकं छापतायत, AI वरनं स्वतःची पुस्तकं छापतायत, पण त्याला व्हॅल्युएशन नाही ना मॅडम. म्हणजे तो काय म्हणतो, आता मगाशी मी सांगितलं जल्दी आएगा तो जल्दी जाएगा, त्याला व्हॅल्यूच नाही, त्याला व्हॅल्यू नाही, ते टिकणार नाही ना, टिकत नाही ना मग समजा, तर होतच नाही. मी बघितलं, आमच्या चर्चा झाल्या, संमेलनात ही चर्चा झाल्या, पण त्याच्यामुळे ते तुम्हाला टिकत नाही. तुम्ही टाईप करून घ्या, पण ते लय, ती भाषा, काना, मात्रा, वेलांटी, वाक्यप्रचार, म्हणी, त्याचाही समावेश नाही त्याच्यात होत. मग ती काय होतं, वार्षिक अहवाल होते, पुस्तक होत नाही, ते कादंबरी होत नाही, त्याचा वार्षिक अहवाल तयार होत होते. मग वार्षिक अहवाल मग कशासाठी उपयोग होतो? मला समजा बडाई मारायची आहे, माझी 4 पुस्तकं झाली, चला ओके, तूच वाच, तुझ्याकडेच ठेव, कोणी वाचत नाही, काही नाही, त्याच्याशी काही संबंध नाही. मलाही लोक म्हटले की माझं ही जो दवचड पुस्तक आहे, ChatGPT द्वारे तुम्ही हे करा, काय करा, इंग्लिश करा, काय होत नाही ते. कारण आपली भाषा वेगळी, मराठी आहे ती, मराठी ताकदच वेगळी आहे. आपण आता म्हणत नाही का, आपलं कुसुमाग्रज, ज्ञानेश्वर, एवढ्या जुन्या माणसापासून मराठी आहे, तर मराठीला एक्सक्यूज नाही, ती दुसऱ्या भाषेत होतच नाही ते. नक्कीच. मग एक आता जर तरुणांना, नवोदित तरुणांना किंवा लेखकांना तुम्ही काय सांगाल, काय प्रेरणा काय द्याल किंवा काय संदेश काय द्याल एआयच्या जमान्यात? हो दे, माझं एकच म्हणणं आहे की जे पितळ आणि सोनं आहे, ती म्हण त्या प्रत्येक नवोदितांनी लक्षात ठेवायला पाहिजे, लेखनाकडे वळायला पाहिजे. पहिलं लिखाणाचं कसं असतं मॅडम, की पहिल्यांदा तुम्हाला हाताने लिहायचं, कथा, कादंबरी, पुस्तक, कादंबरी, आत्मचरित्र असेल तर हाताने लिहायचं आहे. तर हाताने लिहिल्यानंतर तुम्हाला परत एकदा वाचायला लागणार आहे, परत एकदा वाचायला लागणार, त्यानंतर परत तुम्ही टाईपला घेता, टाईपला घेतल्यानंतर एकदा टाईप, दुसरं टाईप, तिसरं टाईप, प्रूफ रिडिंग करत 8 वेळा करावं लागते तुम्हाला.
तर यायच्या जमान्यात ते तुम्हाला करताच येणार नाही. मग ते काय होईल माहितीये का, रोबोट आणि हिथं म्हणजे काळजाला भिडणार नाही आणि ते भिडत नाही. मी तरुणांना एकच संधी देईल की तुम्ही वाचन वाढवा, तुमच्यासाठी वाढवा, स्वतःसाठी तर वाढवा वाचन. वाचणारे वाचक आहेत ते. मी स्वतः, मलाही थोडं शंका होती 7-8 वर्षापूर्वी वाचक कमी झाले, वाचक कमी झाले. मी जेव्हा बघितले साहित्य संमेलन इथं आपलं भरलं तर विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिकला, साताऱ्याला भरलं होतं. आताही मी सांगितलं साताऱ्यातल्या साहित्य संमेलनामध्ये पुस्तकाची एवढी मोठी उलाढाल झाली आणि वाचन वाढलं. किंवा माझं पुस्तक भावल्यानंतर मला भेटणाऱ्याची संख्येचं अगणित आहे. मला भेटणारचे मग त्या कशाच्या आधारे म्हणायचं वाचन कमी झालं? वाचन कमी नाही. तरुणींना एकच मी संदेश देईन, मराठी संस्कृती आहे, मराठी मायभाषा आहे माझी. त्या मायभाषेचे संवर्धन, संस्कृती प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे. त्याने काही दुसऱ्या कोणाची काही करायची गरज नाही. आणि तुमचं सॅटिस्फॅक्शन आहे, प्रत्येक माणसाला सॅटिस्फॅक्शन मिळतं. मी वाचन करतो, मला सॅटिस्फॅक्शन मिळतं. मी लिहितो, हे इव्हन मी तुम्हाला सांगतो, तुम्ही वाचा, तुम्ही लिहून बघा. छोट्या छोट्या बसल्या बसल्या कविता लिहा, छान छान मस्त जुळतात. आनंद प्रचंड मिळतो त्याच्यात. पैसा काही येण्याच वाटत नाही त्याच्यामध्ये. तर तरुणांनी याचं वाचन करा आणि मराठी भाषा आपली टिकली पाहिजे, झाली पाहिजे. ही जागतिक भाषा आहे. यायचं वगैरे काही माहित नाही, याकडे काय आपण लक्ष द्यायला नको आहे सध्या तरी. रुटीन प्रोसेस करायला पाहिजे. आणि त्यात मी टेक्निक आलंच की मॅडम, वाचन आपण म्हणतो ना, रिडिंग हे रिडिंगचं आहे. नक्कीच, खरोखर खूपच समर्पक अशी उत्तर दिली आहेत. मला एक छोटासा एक शेवटचा मला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे याच्यावर तुम्ही वेगळा पॉडकास्ट घेईलच. खरं तर आपण दोघही जोडपं जे आहे ते खरोखर एक जबाबदारीच्या उच्च पदावर आपण काम करताय. मात्र एक तरुणांसाठी आदर्श एक उदाहरण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र आजचं जे युग आहे, जसं घटस्फोट होत आहे, जसं करिअर आणि पर्सनल लाईफ बॅलन्स, तर तुमच्या दोघांकडे जर बघितलं तर तुम्ही एक काय आजच्या जोडप्यांना काय एक संदेश काय किंवा सल्ला काय द्याल? कारण तुमचा जो विषय आहे मॅडम, तुम्ही प्रशासकीय सेवेत आहात मॅडम, म्हणजे यावर सेपरेट घेऊन काय आहे, कुटुंब संस्कृती आपल्या देशाची संस्कृती आहे. कुटुंब, नवरा बायको मुलं, नवरा बायको मुलं, आई वडील, त्याच्या पलीकडे खरं तर जग नसतंच माणसाचं. बरोबर. कमी जास्त खाणं, गप्पा मारणं, जेवता जेवता इकडे तिकडे बघत गप्पा मारणं, किंवा कधी कधी टीव्ही बघत असताना आपण हात आपला कोरडा असतो, म्हणजे खोरकट असतो, तरी आपण आपलं बोलतच असतो विथ इंटरेस्ट. एक हा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, मधला मार्ग, मुलं ही ब्रिज आहेत, नवरा बायकोतले ब्रिज आहेत. ब्रिज मध्ये राहिला मुद्दा, तिसरा मुद्दा सर्वात महत्वाचा, की डोकं शांत ठेवणं फार आवश्यक आहे. बघा ना, किती नवरा बायकोची भांडणं झाली तर आपण त्याच घरात राहतो ना, आपण त्या जातो का सोडून. एक चौथा अतिशय महत्वाचा मुद्दा, समजा नवरा बायकोच्या युगामध्ये, करिअर मध्ये, हे मध्ये करत करत जाऊन जाणार कोण, करणार आहे कोणासाठी तुम्ही. आणि दोघंही सामंजस्य पाहिजे. आणि सामंजस्य असतात, म्हणजे आम्ही तर एवढा हेवी जॉब करतो, आम्हाला तर आमचा कधी प्रॉब्लेमच येत नाही. आणि रिस्पेक्ट पाहिजे. मी आजही तुम्हाला मी सांगतो की मॅडम, मी आमच्या मॅडम घरी नसल्या तरी ते डायनिंग टेबलवर ठेवलं असतं, चपाती भाजी सगळं असतं, एक ताट घ्यायचं, एक वाटी घ्यायची, त्या कागद असतो आपला पुसायचा कागद, काय म्हणतो आपण त्याला, हँडवॉश कर, त्याला पुसायचं, ते आमटी भाजी घ्यायची, हे घ्यायचं, मस्त खायचं आपलं, आपलं लिहायला बसायचं. आणि पण ती काम करते ना, तिचा 30 तारखेला मेसेज येतो ना पगाराचा. विश्वास तर कुटुंबाचा मेन गाठाचा आहे, विश्वासाचा. त्यामुळे जे काही चाललंय, घटस्फोट चालले, हे चाललंय, ते सगळा मूर्खांचा व्यवहार आहे. आणि युगो काय युगो नसतं मॅडम. आणि तुम्ही युगो बाहेर करा, घरी काय युग असतं तेव्हा, नवरा बायको एकच असतं का, नवरा बायको काहीच नाही. आता काही लोकांच्या आपण कोर्टात बघतो, मॅटर्स आहेत, आमके आहेत, कारण काही नाही, शिल्लक असतात ते. काढून बोलतो, मला माझ्याला वेळ देत नाही, तुला तर काय वेळ द्यायला पाहिजे एक गोष्ट. मग आता हा प्रॉब्लेम कधी तो घरी राहणाऱ्याचा प्रॉब्लेम येतो. आता माझं मिसेसचं सांगतो तुम्हाला, 18 वर्ष झाली जॉबमध्ये आहे. आजही माझी मिसेस जेव्हा गाडीत बसते तिच्या युनिफॉर्म मध्ये, आणि ते लोक येतात ते सॅल्यूट मारायला, जैन म्हणणारे, मला लय भारी वाटते आज पण, आपली बायको आहे. मग
किंवा जो ड्रायव्हरच्या ह्या बाजूला बसतो ना आपण तिरकं, हा मी इकडे बसतो. हं. विशेष म्हणजे माझी जेव्हा वरच्या गाडी तर मी बसतो इकडे, पण ती तिकडे बसते, मला भारी वाटतं ते. आणि लोक नाव घेतात ते सगळं, पेपरला नाव असतो, फोटो पेपर उघडला की त्यांचा फोटो असतो, आणि आपलं काय काम किती मग. बरं, आणि हे भाग्य आहे ना आपलं. बरं, आपण काय टॅलेंटेड आहे असं काही नाही ना, ते ऍव्हरेज, आपण पण ऍव्हरेज. कुछ भी नहीं था तब सब कुछ था, आज सब कुछ है लेकिन कुछ भी नहीं. विश्वास. एवढ्या सगळ्याला एकच उत्तर आहे की विश्वास. काय नसतं. विश्वास. नक्कीच एकमेकांबद्दल आदर असला पाहिजे, होय, होय. विश्वास असला पाहिजे. होय, होय. खरोखर खूप छान वाटलं तुमच्याशी Yes, madam. संवाद Yes, साधून. madam. खरोखर खूपच छान वाटलं, खूप काही जाणून घ्यायला मिळालं, आणि धाराशिव येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी बात. आपणास खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तर ते हे होते एक अधिकारी, एक एक लेखक, आणि त्याही पलीकडे जाऊन एक संवेदनशील असा एक माणूस, डॉक्टर श्री नंदकुमार राऊत सर, उपसंचालक पर्यटन संचालनालय नाशिक. खरोखर त्यांच्याशी संवाद साधला, आपण सर्व माहिती जाणून घेतली, त्याबद्दल मनपूर्वक आभार सर. आणि खूप मराठी आभार. साहित्य संमेलनातून आपण एक नवीन विचार, नवीन ऊर्जा, आणि नक्कीच यातून एक नवी तरुणांना एक नवी दिशा मिळेल. एक प्रशासकीय अधिकारी, एक लेखक, आणि त्याही पलीकडे जाऊन एक संवेदनशील मनाचा माणूस, डॉक्टर श्री नंदकुमार राऊत सर यांच्याकडून आपण सर्व माहिती जाणून घेतली. आणि पुन्हा आपण भेटणार आहोतच संविधान न्यूजच्या माध्यमातून. आपण असेच नवनवीन मुलाखतीच्या द्वारे नवनवीन व्यक्तींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.